ऑप्शन काय बघायचंय? मायक्रो, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, ॲटोमेशनसाठी वापरलं जाईल. व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग आपण करतो तसं इथं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्याचं रेकॉर्डिंग करायचंय, जेणेकरून शॉर्टकट कीच्या क्लिक इव्हेंटवर ते रेकॉर्डिंग प्ले करता येईल आणि काही सेकंदाचं काम, 10 सेकंदाचं काम 1 सेकंदात करता येईल. हा त्याचा मेन पर्पज, कमी वेळात काम करणं. तर कसं? तर मी रेकॉर्ड मायक्रोला क्लिक केलं, रेकॉर्डिंग स्टार्ट केलं. कीबोर्ड, शॉर्टकट की देताना कशा की द्या ज्या रुटीनमध्ये वापरत नाही. कंट्रोल ए सिलेक्ट ऑलसाठी वापरतो, पण मी कंट्रोल शिफ्टचं कॉम्बिनेशन कशासाठी वापरत नाही, तर ते वापरते आता ह्याला शॉर्टकट की देण्यासाठी. कंट्रोल शिफ्ट ए हे दिलं, असाइन केली आणि क्लोज केली. म्हणजे मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलं की त्याला असाइन केली. आता नेक्स्ट मला काय करायचंय? ॲक्शन परफॉर्म करायची. माझी ॲक्शन काय? मी हा डाटा ह्या ठिकाणी ना इथे कर्सर घेतला आणि इथे डाटा राईट काय केला, तर इथे मी डाटा राईट करते वर्ड, WORD हा वर्ड मी राईट केला. राईट केल्यानंतर व्ह्यूमध्ये गेले, मायक्रोमध्ये गेले, स्टॉप रेकॉर्डिंग मी केलं. आता माझी ॲक्शन काय होती? एक वर्ड राईट करणं. आता मी कंट्रोल एननी काय होईल? न्यू डॉक्युमेंट तो घेईल आणि माझी शॉर्टकट की काय होती मायक्रोची? कंट्रोल शिफ्ट ए. कंट्रोल शिफ्ट ए, ज्यात मी वर्ड राईट केला होता, तर ती ॲक्शन त्यांनी प्ले केली.